नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा। स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। श्री स्वामी चरित्र सारामृत 7वा अध्याय। श्री गणेशाय नमः। जया जयी निर्गुणा, जया जयी सनातना, जया जयी अघहरणा, लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करोन, अल्पे वर्णिले आपले गुण। श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा। अक्कले कोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती। स्वहस्ते सेवा नित्य करीती, जानोनी यती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवन दिशी। शास्त्री हेरळी करदाकासी, वेतने देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी, विष्णू बुवा ब्रह्मचारी। त्याकृतू भाषणे वेदांतवरी, करुणी लोका उपदेशिती। वैकाचे ब्रह्म दवडिले, परधर्मोपदेश काला जिंकले। कुमार्गवर्ती आसी आणिले, सन्मार्गवरी तयांनी। त्यासी आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी। बहुत करोनी खटपटी, बुवासी सेवटी आणले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत। भाषणे श्रोतयाचे चित्त, आकर्षुनिया घेती ते। रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी। करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात। कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे। त्याचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजन। तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी। ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त। सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे। जो भक्तजनाचे मनोहर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार। ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती। एके दिवसी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती। श्रेष्ठ जन सांगती, कित्यक होते तयावेळी। पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण। काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार। ऐसे एकुणी सत्वर, यतिराज हासले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती। पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी। हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी। लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथूनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी। लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करीती त्यांची भक्ती। परी हा ब्रह्म तुम्हा प्रती, पडला असे सत्याची। पाहोनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण। वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी। विकल्प पातला मानी, स्वामीसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन। जवळी पारसी दोघे जन, तेही निद्रिस्त जाहले। निद्रा लागली बुवासी, लोटली काही निशी। एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरी वृशिक, एकाकी चढले असंख्य। महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे। ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबोनी उठले लवकरी। बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे। जवळी होते जे पारसी, जागृती आली तयासी। त्यांनी धरोनी बवासी, सावध केले त्यावेळी। हृदय धडधडा उडू लागले, धर्मी शरीर झाले ओले। तेव्हा पारसी कुसले, काय झाले म्हणूनी। मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त। म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वक्त कैक पडती। असो दुसऱ्या दिवसी, बुवा आले स्वामीपासी। पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मापदी तदाकार। होण्याविषयी अंतर, तुझे जरी इतकीच असे। तरी स्वामी देखोनी, व्रतकासी काय म्हणून भ्यालासी। जरी व्रथा भय मानितोसी,
मग ब्रह्मापदी जाणीसी कैसे. ब्रह्मापदी तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हातच नयेची. बुवा प्रती पटली खुन धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन कंठा झाला सदागती. त्या समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळुनी ब्रह्मापद योग झाले. स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडुनी सुंदर. त्याच्या करुणी आहार अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राग्र कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तम अध्याय गोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ आवडले असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.